स्वतःची कोठडी वाचवाया आमच्यावर आरोप करतेस वय? हे बघ, आता सगळं खरं खरं सांगून टाकायचं. बोल, तूच दत्तगुरूंच्या पायाजवळची चावी उचलली, चोरी केली आणि ते दागिनं नक्षत्राच्या बोचक्यात बांधलं, हो की नाही? आई साहेब, एवढं समज करून बी फिदी फिदी हसत आमच्याकडे आली. म्हणते कशी, या नक्षत्राला बाहेर काढण्यासाठी चांगलं जाळं टाकलंय म्या. वय वय, आम्ही म्हटलं बेला की बाई असलं काय वाढीव करू नको, सगळं तुझ्या अंगलट येईल. आई साहेबांनी लय लय विश्वासानं त्या नक्षत्राकडे दिल्या चाव्या. उगाच चिडतीला त्या तर म्हणली, रेणुकाताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण फुल प्लॅनिंग केलंय, कुणाला काही संशय बी येणार नाही माझ्यावर. बाहेर जाऊन बी हिनच मुद्दाम बोबाटा केला. विचारा की यांना, या छायाताईच बोलल्या होत्या ना? हो ताई, सांगा सांगा, हीच बोलली होती ना तुम्हाला? अहो सांगा की. खरं ते कशापाई खोटं बोलताय? तुम्हीच समज घडून आणलं आणि आता माझ्यावर नाव ढकलताय. हापम्यासारखं बोलू नका. तुझं पितळ उघडं पडलंय, ही चोरी तू केलेस, कबूल करून टाक मुकाट्याना. काय गे, जनाची नाही निदान मनाची तरी काहीतरी ठेवायला पाहिजे होतीस असलं काहीतरी वागताना. आई साहेबांनी एवढं घरच्यासारखं वागवलं तुला, त्याचं फळ हे दिलंस तू. मॅटर हिथंच संपलाय. आई साहेब, चोर तुमच्या समोर आहे, तुम्ही द्याल ती शिक्षा. ज्योती, तुला काय बोलायचंय? ए टवळे, आमच्याकडे काय बघते ग डोळे मोठं करून? सांगितलं होतं मोती खाऊ नको, नाही ऐकलं. आता भोग कर्माची फळं. तुझ्यामुळं बिचाऱ्या नक्षत्रावर आळ घेतला आम्ही चोरीचा. तिला घरातून बाहेर काढायला निघालतो, कळतंय का काही? तुझ्यामुळं तिला ओळखण्यात चूक केली आम्ही. मग मागा की माफी. चूक झाली तर माफी मागायच पाहिजे, नाही का? वय की, ते बी आहेच म्हणा. मग मागा माफी. समद्यासनी दिसल, समद्यासनी ऐकायला येईल अशी माफी मागा. कळू दे समद्यासनी, आमच्या कलाताई नोकराची माफी मागताना बी झिजत नाही. ते चूक झाली माझी. हो रेणुका वहिनी, येताय ना व? का वेगळं आमंत्रण नाडू? वय नक्षत्रा, माफ कर बाई आम्हाला. नाही नाही तसं बोललो की ग तुला, माफ कर. आजपासून ज्योतीला या घरचेच नाही, त्या गावातले दरवाजे सुद्धा कायमचे बंद होते. आणि परत इथं आजूबाजूला फिरताना दिसली ना व, वाहनानं आरती करीन. आलं नव ध्यानात? निघ. तिकडे कुठे चालली? माझं सामान यशीवर येऊन घेऊन जा. हा चला, घरातून कमी व्हायचं. चला 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 चला, ज्योत्य आता चला, पटापट पावलं. चला चला चला. हे मेन डोर आहे. हा हा, जाऊ दे गाडी, जाऊ दे. हा बरोबर जाऊ दे. हा तात्या, तुम्हाला काय इंग्रजीत लिहून देऊ का आता? तुम्ही बी अपमान केला होता ना हिचा. चला या मग पुढं पद्धतशीर आणि माफी मागा. पोरी नक्षत्र, आम्हासनी माफ कर, चूक झाली आमची. नग नग ते बोललो तुला. अहो दादा, तुम्ही नका माफी मागू. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा.
नक्षत्रा माफी मागवतो यांना. मगाशी लय मोठे मोठे भाषण सोडत होते. हा नाही दादा, मला कुणाकडून बी माफी नको. मला फक्त इतकंच सांगायचंय की कुणावर बी आरोप करण्याआधी विचार करा. चुकीच्या गोष्टींना साथ दिली तर त्याचा फायदा बाहेरचा माणूस उचलत आणि पाटीलवाडीचा घात करेल. ह्या काय आज आहे उद्या नाही, पण आई साहेब ते तुमच्यासाठी कायम असणार आहे. त्यामुळे त्यांना दुखल, त्यांना वाईट वाटेल असं काय बी नका करू. एवढीच इच्छा आहे माझी. आता मागा की माफी. ती काय भाषण द्यायली वय. नक्षत्र आम्हाला माफ कर, आम्ही चुकलो. आमची खरंच चूक झाली. आओ माझी माफी नका मागू, आई साहेबांची मागा. आज मी त्यांच्यामुळे हित आहे. त्यांच्यासाठी मी जीव द्यायला बी मागं पुढे बघणार नाही. ताईसाहेब माफ करा आम्हाला माफ करा, आमची लय आमची चूक चूक झाली. झाली. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याला वासरू मारायचा अधिकार उरत नाही. आपण सगळे एक कुटुंब आहोत आणि म्हणून आज आपण एकत्र आहोत. हे कायम ध्यानात ठेवा. नाहीतर आता नक्षत्राने सांगितलं तसं पाटीलवाडीचा विनाश व्हायला येळ नाही लागायचा. कळतंय ना? या मग आता. आज जे काय बी झालं ना ते पुन्हा या घरात आणि या लोकांच्या बाबतीत होता कामा नये. नक्षत्रा, आमचा विश्वास अदुगरपासूनच होता तुझ्यावर. आज तू सार्थकी लावलास. हे समजा दत्ता साहेबांचेच उपकार आहेत. दत्ता कुणावर उपकार करत बी नाही आणि कुणाचा उपकार घेत बी नाही. ज्योती सारखी बाई असं काही करल याच्यावर काही माझा विश्वास बसणं झालाय. नाही म्हणजे अविनाशराव, कसं आहे ना, पैशी ही गोष्ट अशी आहे की जी काळ्याला पांढरा आणि पांढऱ्याला काळ करू शकते. आणि म्हणूनच या घरात कुणाच्या बी अंगाला विश्वासघाताचा वास बी यायला नको. तशी येळ बी नाही यायची आई साहेब. आता म्या आणि रेणुका घरात लक्ष देऊ की समजा घर व्यवस्थित सांभाळू. एक माझी लेक आहे आणि एक माझी सून आहे. पण मला तुम्हा दोघींना बी त्रास द्यायचा नाही. आणि म्हणून उद्यापासून हे घर नक्षत्रात सांभाळ. नक्षत्रात सांभाळ. ही का नाही विचारलं फक्त. दत्ता, नक्षत्राला घरातली समधी कामं समजून सांग. हा, आणि प्रतापराव, हे दागिने आणि पैसे पुन्हा तिजोरीत जाऊन ठेवतो म्या. पर एक अडचण आहे.
आता कसलं? नाही, मी पैसे ठेवायला जायचो, पण उद्या दत्तानं माझ्या हाताचे ठसे घेतले तर मी अडकायचो. दत्ता भाऊ, पण ते रांगोळीवर हात ठेवून त्या हाताचे ठसे, हे गणित काय डोक्यात जाईना माझ्या. गणित नाही, शास्त्र आहे ते. म्हणजे हो दादा, असं कधी असतंय वय? हं? रांगोळीमध्ये हात बुचकळून बोटाची ठशेबिशे काही मिळत नाही. चोराला पकडायला असलेला डाव होता तेव्हा. दत्ता भाऊ, हे म्हणजे कमालच केली तुम्ही. हा, वार माझ्या मर्दा, एकदम टोलाच हाणलास की. आवडला आपल्याला तुझा न्याय निवाडा, आवडला. एकदम तब्येतशीर होता. मग पोरगा कुणाचा आहे? वय वय, ते बी खरंच आहे म्हणा. शंकर्या, हा पैसे घे, वय सर. वरती जाऊन ठेवून या. हा नक्षत्रा, तू बी गेलीस तरी चाल. अगं, तुझं सामान आहे ना मग, ते आधी आवरून ये. मग हा पसारा आवर. दत्ता एकदाच सांगतो आणि करून दाखवतो. फोटो यायला उशीर का झाला? हो दत्ता भाऊ, फोटो कवाच झाला होता, ज्योतीच्या कुटाण्यात आणायचा राहिला. लवकर लाव. होय भाऊ, खेळायला लाग ना. लागला. हा प्रकाश, नक्षत्रा, ये की बाहेर कशा पायी उभी आहेस? ये. ये. काय काम काढलं? ते दत्ता साहेबांशी बोलायचं होतं. हा दत्ता भाऊ, ते ऐकू येतंय. कानाची भोकं नाहीत मिटली अजून. साहेब, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, मला वाचवलं. तुमचे लय उपकार झाले. उगा उपकाराची भाषा न ग. दत्ता भाऊ, दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आपण कुणाची उधारी ठेवत नाही आणि समोरच्याची उधारी फेडाया येळ घेत नाही. आपल्यावर फक्त आपल्या आईचे उपकार आहेत, बाकी कुणावर विश्वास नाही आपला. तू माझा जीव वाचवलास, मी तुझ्यावरचा चुलीचा आळ मोडीत काढला.
विषय संपला. साहेब तरी बी एकदा मला तुमचं पाय धरू द्या. पायात देवाच्या पडायचं, दत्ताच्या नाही. या घरात यापुढे राहायचं असेल तर आई साहेब सांगतात तसंच वागायचं. त्या सांगतील तो नियम आणि तीच शिस्त. केलेल्या उपकाराची परतफेड झाली. चल निघ. आता निघते का जीव घेऊ? दत्ताभाऊ दुसरी सुरू केली. शंकर्या, वाऱ्याला आणि दत्ताला थांबवायची चुकून बी करू नकस. दत्तासाहेब त्या फोटोला बघून का चिडतात? काय नातं आहे त्यांचं आणि या मुलीचं?